जर गरज असती तर त्यांची कधीच युती झाली असती. आजही शिंदे गटाचे जे आमचे मित्र आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला साधी बैठक नाही दिलेली अजून. ते जनता पक्षाचे नेते रामशेठ ठाकूर काही महिन्यांपूर्वी छाती ठोकून बोलले होते, विमान उडायच्या आधी जर विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर माझा एक आमदार जाळून गेल आणि दुसरा आमदार जो त्यांचे सुपुत्रच आहेत ते राजीनामा देतील. भूमिपुत्रांनी त्यांची ताकद उरण नगर परिषदेच्या वेळी सर्वांना दाखवलेली आहे. ज्या पद्धतीने इथल्या स्थानिक भूमिपुत्राला तुम्ही गृहीत धरताय त्यांच्या लक्षात आलं नाही असं समजण्याची काही आवश्यकता नाहीये. नगरपालिकेच्या निवडणुकीला आता रंग चढताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत आणि यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा मोठा फॅक्टर महाविकास आघाडीतला आणि या पक्षाची नेमकी भूमिका ही आता सर्वच मतदारांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे. माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते योगेश चिले आपल्यासोबत आहेत. चिले साहेब, सर्वप्रथम आपलं स्वागत. कसं बघता या निवडणुकीकडे आणि युतीबाबत नेमकं काय आहे? कसं आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष वागते, महाराष्ट्राच्या संस्कृतीला ज्या पद्धतीने, राजकीय संस्कृतीला खास करून ज्या पद्धतीने पायदळी तुडवलं जाते, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ही जी अभद्र युती झालेली आहे, वरती केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, अगदी पनवेलमध्ये असेल, ही खाली खेचणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा खांद्याला खांदा लावून पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरते. जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. महाविकास आघाडीकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काही वेगळी मागणी आहे का, विशेष करून पनवेल महापालिका निवडणुकीच्या अनुसार? नाही, जागा वाटपाचा तिढा कदाचित आज संध्याकाळपर्यंत सुटेल आणि मागणी कोणाचीच नाहीये. आम्ही एकच निकष सर्व पक्षांनी ठरवलेला आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा जोर असेल त्या पक्षाला तिथे जागा सोडायची. त्यामुळे कोणाला अगदी 2 जागा येतील, कोणाला 20 जागा येतील, आम्ही कोणाला किती जागा येत आहेत हे महत्वाचं मानतच नाही आहोत. इथे असणारा प्रत्येक उमेदवार हा जो महाविकास आघाडीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असेल तो उद्या शेकापचा असला तरी त्याच्यासाठी महाराष्ट्र सैनिक काम करतील आणि महाराष्ट्र मनसेचा असला तरी त्याच्यासाठी शेकापचे पदाधिकारी असतील, उबाटाचे पदाधिकारी असतील, ते काम करतील. आम्ही एक दिलाने काम करणार आहोत. पण विशेष अशी काही मागणी नाही, मनसेला काही जागा हव्यात की नको? नाही, 100% आम्ही लढणार, परंतु विधानसभेला आम्हाला जी मतं मिळालेली आहेत त्या मतांचा ती आकडेवारी पाहून आणि एकूणच महाविकास आघाडीला एकसंध ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहेत त्या पाहून आम्ही आमची संख्या ठरवू. या ठिकाणी आपण उरण नगर परिषदेला बघू शकाल की महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळालं. त्यात तेथील नगराध्यक्ष भावना घाणेकर या चांगल्या फरकाने निवडून आलेले आहेत. दिबा पाटलांच्या नावाचं या राजकारण या ठिकाणी या परिसरात सुरू आहे आणि ह्याचा फरक आज विमानाचं उड्डाण देखील झालेलं आहे आणि यातच अजून जर नाव डिक्लेअर होत नाही तर ह्याचा कुठे फरक किंवा भूमिपुत्रांची एक ताकद इथे महापालिकेत दिसेल? 100% दिसेल, कारण भूमिपुत्रांनी त्यांची ताकद उरण नगर परिषदेच्या वेळी सर्वांना दाखवलेली आहे. ज्या पद्धतीने इथल्या स्थानिक भूमिपुत्राला तुम्ही गृहीत धरताय त्यांच्या लक्षात आलं नाही असं समजण्याची काही आवश्यकता नाहीये. इथले भारतीय जनता पक्षाचे नेते रामशेठ ठाकूर काही महिन्यांपूर्वी छाती ठोकून बोलले होते, विमान उडायच्या आधी जर विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर माझा एक आमदार जाळून गेल आणि दुसरा आमदार जो त्यांचे सुपुत्रच आहेत ते राजीनामा देतील. ना राजीनामा पडला ना कोणी जाळून घेतलं आणि ज्यांनी जाळून घ्यायची दरपोक्ती केली होती तेच आता पनवेल महानगरपालिकेवरती बीजेपीचे प्रभारी आहेत. आता लोकच त्यांना उडवून लावतील ना, विमान उडालं तसे हे पण उडतील. बघा, ही महानगरपालिका निवडणूक जी आहे ही विकासावरती, या विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल. लोकनेते दिबा पाटील विमानतळाला जे नाव अजून दिलेलं नाहीये त्या मुद्द्यावर लढली जाईल, पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावरती लढली जाईल. या तीनही ठिकाणी भारतीय जनता पक्ष सपशेल अपयशी ठरलेला आहे. ना त्यांना विमानतळाला केंद्रात सत्ता आहे, तुमची राज्यात सत्ता आहे, इथे सत्ता आहे, तरी तुम्हाला विमानतळाला ना नाव देता आलंय, ना तुम्हाला इथल्या विकासासाठी तुम्ही स्वतःच 2017ला जी आश्वासनं दिली होती त्यातले एकही आश्वासन तुम्हाला पूर्ण करता आलेलं नाही. ना इथे कुठे नगरसेवक 2017ला निवडून आले. 8 वर्षांनी आम्ही परिस्थिती बघतोय, नगरसेवकांच्या नावाने इथे कॉन्ट्रॅक्टर सगळे निवडून आले. भारतीय जनता पार्टीचा जो महायुतीचा प्रमुख घटक आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टीला गरज आहे असल्या युतीची? जर गरज असती तर त्यांची कधीच युती झाली असती. आजही शिंदे गटाचे जे आमचे मित्र आहेत
त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला साधी बैठक नाही दिलेली अजून. म्हणजे जे सत्तेमध्ये त्यांच्यासोबत खांदा लावून लढले, ज्यांनी स्वतःचा पक्ष सोडून ते तुमच्याकडे आले सुनबाई म्हणून, तर सासूचा इतका जात सध्या सुनबाईला चालू आहे, सुनबाई घर सोडायच्या तयारीमध्ये आहे. तर नक्कीच तर हे होते योगेश चिले. आपल्या परखड भूमिकेने त्यांनी या पनवेल महापालिकेचं चित्र नेमकं काय असणार हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखोक पनवेल. बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा.